हे कोण आहे? कोणी केलं ते? कोण कोण? नाही, हे कोणी केलं? ते ट्रायबल ह्याला ते बाजूचं पण चांगलं असते. कुणाचं आहे ते? तिचंच आहे. नाही, मी तर म्हणतो माहिती त्यांना बोलू द्या. हां, त्यांना तुम्ही जजिंग करा. खरं सांग, सिरियसली आपल्याला स्वतःला बाजूला काढून टाकायचं आहे. आपलं काम वगैरे बाजूला काढून टाकायचं आहे. तुम्ही जज करा. बरीच म्हणजे इम्प्रूव्हमेंट तर खूपच आहे. मग काही जणांचा प्रॉब्लेम असा होतो म्हणजे तो त्याच्यात काही चूक नाही त्याची, कारण काही इम्प्लिमेंट करायला खूप लेट होतच सगळं. की थोडक्यात सांगायचं म्हणजे ते बस जे आहे ना बस ते आणि मला मगाशी कोणीतरी दाखवलं होतं डायरेक्ट पिक्चर दाखवलं होतं कोण मला आठवत लिफ्टमध्ये कोणीतरी दाखवलं होतं आता ते मला आठवत नाही. बरोबर पहिली दोन्ही चित्र बघितलं हे आणि हे इथे पण बघा हे इथे म्हणजे हे लँडस्केप म्हटल्यानंतर असं रिअलिस्टिक अप्रोच ठेवू नका जरा. नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं, अगदी बरोबर आहे. चुकूनच होतं, पण चुकून काय होतं स्वप्न चुकून पडत नाही. स्वप्न पडणं सुद्धा ना हे चुकून पडत नाही, कारण ती आधी प्रोसेस काय ती दिवसभरात झालेली असते. कुठे झटके बसलेले असतात, कुठे डोक्यात आलेले असतात, पण तुम्ही ते त्याचं नोटिंग करत नाही, पण ते बाहेर पडतं. हे ॲक्च्युली 2 दिवस आपण जे काय इफेक्ट करून घेतो ना सायकोलॉजिकल असं त्याच्यातनं ते बाहेर पडतं. आणि हे स्पॉन्टेनियसली झालेलं आहे, चुकून झालेलं आहे कबूल आहे, पण ह्याची काय झालं चुकून ते बघायला पाहिजे. ह्याच्यामध्ये पूर्ण पेपर आहे ना तो कव्हर केला गेला. मला सांगायचं नाही गोष्ट आता इथे सुद्धा ना मी काय सांगतो दाखवलेलं वर्क म्हणतो ह्या वर्कमध्ये आणि ह्या वर्कमध्ये बघायला तुम्हाला काय वाटतं. इथे पण बघा काय वाटतं. स्टोरी जर तुम्ही क्रिएट करायला जात आहे तर ती स्टोरी कंप्लीट होते का. स्टोरी म्हणजे कुठली तुम्ही एक लँडस्केप पहिली गोष्ट चूक करू नका. अशी लँडस्केप म्हणजे रिअलिस्टिकच पाहिजे, ही चूक करू नका प्लीज. कारण तुम्ही कॉपी करायला नाही आलेले. तुम्ही एका सर्टन स्पॉटला बघितल्यानंतर इन्स्पायर होता आणि मग इकडे पेपरवर एक्सपायर होता. बरोबर. हा म्हणजे तुम्ही पेपरवर तुम्ही एक्सप्रेशन देतातच. तर ते एक्सप्रेशन देताना तुम्हाला जे काय वाटतं ना ते प्रत्येकजण न्यूटनचे कलर कोणाचे असतील, कोणाचे कॅमलिनचे असतील, कोणाचे आणखीन कुठले तरी असतील. असं जे प्रत्येकाची क्वालिटी आहे ना तशी तुमची ओरिजिनल तुमची क्वालिटी असते त्याच्याप्रमाणे तिथे एक्सप्रेस होतं. हे मी सांगतो. तर इथे बघायला गेल्यानंतर ही स्टोरी कंप्लीट का होत नाही, कारण इथे काय झालं आहे त्याचं प्लॅन नाही केलं. त्याने घाई काय केली मधलं स्ट्रक्चरल फॉर्म घेतला आहे, तो पण डोअर घेतला आहे. त्या डोअरची लेफ्ट साईडनं कंप्लीट केलीच नाही. म्हणजे ते ना सोडलं ते एवढं असं सोडून देतो. मग सोडून द्यायचं असेल तर पर्टिक्युलर एखादा पार्ट सोडून द्या. तो त्याच्यात फॉर्म सांगतो हा बघा हा पार्ट पर्टिक्युलर म्हणजे इथे काय क्लिअर होत आहे एक सर्टन वॉटर लेवलला एक पार्ट पुढे आलेला आहे आणि तोच त्याने स्पॉट केला. इथे काय वाटतं इथे काय झालं इथे मी त्याची सायकॉलॉजी सांगतोय. म्हणजे त्या व्यक्तीची याच्यामध्ये कमीपणा कोणाचं दाखवत नाही प्लीज सांगतो. माझ्या पद्धतीने मी जज करतो. तर त्यावेळेस तोच मुद्दा खूप करायचं असतं पण तुम्ही स्पॉट आहे ना अननेसेसरी आ बैल म्हणजे मार करता. सिम्पल स्पॉट घ्या आणि काम करा. म्हणून सांगतो सुरुवातीला सिम्पल स्पॉट घ्या की तुम्हाला जजमेंट तुम्ही केलेलं काम पूर्ण झालं हे झालं ना तर तुमची सायकॉलॉजिकल तुम्हाला इम्प्रूव्हमेंट जाणवेल की अरे हा मला कॉन्फिडन्स येतो. आणि नाहीतर अशा पद्धतीने काम करायला गेलात की परफेक्ट ड्रॉइंग नाही
परफेक्ट प्लॅनिंग नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करायला गेलात कलर किंवा हे तर ती गडबड होणार आणि ती लॉंग टर्मला तुम्हाला ती धक्का देत राहणार. तर तसं करू नका. आणि पहिली परत मगाची गोष्ट सांगितली, लँडस्केप करायला आता म्हणजे रिअलिस्टिक अप्रोच ठेवून जाऊ नका प्लीज. कधी कधी असं हे बघितल्यानंतर आम्ही काय इम्प्रेस झालो. एक तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मी बऱ्याच वेळेला काही मुलांना सांगितलेलं मी तुमच्या लेवलच्या वेळेला असताना चेतन आर्ट तुम्हाला माहिती नाही, जहांगीरच्या वरती जी आता फोटोग्राफीची गॅलरी झाली ना तिथे चेतन आर्टिस्ट म्हणून होता. म्हणजे ही 74-75ची गोष्ट. हां अजूनपर्यंत होती का? हायली रिअलिस्टिक. आणि मी डोंबिवलीला पोतेकर कला मंदिरमध्ये फाउंडेशन केलं, जे की आम्हाला एकही शिक्षक शिकवायला नव्हते कधीच. आम्ही 19 जण ॲडमिशन घेतलेले, त्याच्यातले फक्त 9 जण आम्ही रेग्युलर जायचो. आम्हाला शिक्षक कोणच नव्हतं. आम्हाला 2D काय 3D काय ऑब्जेक्ट ड्रॉइंग काय नेचर ड्रॉइंग काय हे माहितीच नव्हतं. आणि फाउंडेशन काय असतं ते पण माहिती नव्हतं. तो भाग जाऊ दे. आम्ही पहिल्यांदा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गेलो. आम्हीच गेलो. त्यावेळेस ऑडिटोरियम हॉल आहे ना तिथे बेंद्रेंचं एक्झिबिशन चालू होतं, NS बेंद्रेंचं. आणि NS बेंद्रे कोण आहेत ते आम्हाला माहिती नव्हतं. मी फॅक्ट सांगते, ते कोणी दुसरं नाही म्हणून आहे, ते आपल्याला मस्त प्रायव्हेट. मी तुमच्या लेवलला असताना विचार केला तुम्ही सांगतो. तर त्यावेळेस ते NS बेंद्रेंचं एक्झिबिशन बघितलं आणि आम्ही जे काय 4-5 जण होतो ना, आम्ही काय म्हणालो, सर ह्यांच्यापेक्षा आम्ही सिंह चांगला काढला हे त्या सब्जेक्टला. म्हणजे त्याच्यानंतर NS बेंद्रेंचं नक्की मी पाहिलेलं एक्झिबिशन नंतर ती परत वेगळी ती बघायला नाही मिळाली पेंटिंग. म्हणजे आम्हाला असं वाटलं पॉइंटिलिझम होता त्यांची स्टाईल पण ती नव्हती. आणि त्याच्यानंतर आम्ही वरती गेलो चेतन आर्ट गॅलरीमध्ये. आणि चेतन आर्ट गॅलरीमध्ये गेल्यानंतर आम्ही एवढे इम्प्रेस झालो. आम्ही काय विचार केला माहिती तेव्हा काय म्हणून, अरे हा एवढा ग्रेट आर्टिस्ट एवढ्या छोट्याशा गॅलरीमध्ये वरती लावतो चित्र आणि तुमच्या इथे एवढी करते आणि तिकडे. पण सेकंड इयरला JJला आलो, एलिमेंटरीला. JJला आल्यानंतर एकदम आहे ना कार्ड फॉर्मॅट केलेलं होतं ना, तसं कार्ड फॉर्मॅट झालं आणि नवीन ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये यायला लागलं. आणि तेव्हा फॉर्म कळायला लागले. आणि खरोखर सांगतो बाय गॉड आम्हाला शिक्षक नव्हते ते शिकवायला. ती हिस्ट्री वेगळी आहे. पण तेव्हा त्याच्यानंतर सेकंड इयर नंतर चेतन आर्ट गॅलरीमध्ये परत गेलो नाही कारण तुम्ही चेतन आर्टिस्टची ती लँडस्केप अफलातून रिअलिस्टिक ऑइल पेंटिंग वगैरे. पण नंतर कळायला लागले ते फॉर्म काय होते. हे कुठल्याही तुम्ही सुद्धा आजचं हे सगळं आहे ना, तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घ्या. प्रत्येकाने वाटलं तुम्हाला चॅलेंज देतो, तुम्ही करून घ्या. आणि तुम्ही 3rd इयर नंतर तुम्ही परत ॲनालिसिस करायला बसा. तेव्हा तुम्हालाच असायलेलं आपण कुठल्या चित्राला होतो आणि आपल्या चित्राला सुद्धा आपण हसत होतो असं वाटतं ना. तर ते हा जो बदल होतो ना, हा बदल का होतो माहिती आहे का? हा बदल म्हणून ही आपली आर्ट लाईन आहे ना लिमिटेड नाही आहे. म्हणजे ही थांबणार नाही आहे किंवा आर्टिस्ट व्हायचे बंद होणार नाही. आता बरेच पिकलेत आर्टिस्ट आता झाले, आता नवीन आर्टिस्ट पैदा होणार नाही असं कधी होणार नाही. एक पिरियड येतो जो हिस्ट्रीमध्ये दोन्ही मॅम तुम्हाला वेगवेगळ्या बॅचला शिकवतात. जे काय पिरियड कुठले पिरियड असतात ते, कारण आम्ही हिस्ट्री फक्त तेवढ्यापुरतीच शिकतो. प्रॅक्टिकल राहिलेली हिस्ट्री नाही, पण ती हिस्ट्री इम्पॉर्टंट आहे हे नंतर कळतं. तर ते जे पिरियड आहेत ना वेगवेगळे याचे, ते तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलं मग तुमचं जुनी चित्र तुम्हाला रिच वाटायला लागतील आणि तेव्हा कळायला लागेल की हे म्हणून हे ना एका वर्डमध्ये सांगता येत नाही, ते अनुभवायचं. मी फक्त एवढं सांगू शकतो की हे इनकम्प्लीट ठेवू नका, त्याला तुम्ही इलस्ट्रेटिव्ह. आता ह्या चित्रामध्ये ना तिथे अरेंज करायला सुरुवातीला आले ना, एवढा ग्रुप अरेंज करत होते. हे माझं मी खूप लांबून बघतो. हे चित्र ठेवल्यानंतरच मला तिकडनं एवढ्या लांबून सुद्धा ना त्याने अटॅक केलं. कारण काय अटॅक केलं, स्टोरी जाऊ दे, त्याने अटॅक काय केलं. चित्र उचलून दाखवा ना जरा ते उचला जरा.
ती चित्र काय वगैरे जाऊ दे. हे चित्र काय झालं याच्यामध्ये हाय कॉन्ट्रास्ट. आणि तो हाय कॉन्ट्रास्ट सुद्धा कसा हार्ड नाही. त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत ना त्या मिडिलपासून डार्कपर्यंत, बरोबर. म्हणजे त्याचा हाय कॉन्ट्रास्ट नाही, पण तो जो मधला फोकल पॉईंट आहे ना तो एवढा सिम्पल मध्ये एकदम दादागिरी करून असा मस्त उभा आहे ना की तो त्याच्याकडे पण बघतो आणि बॅकग्राऊंडला बघतो, त्याच्याकडे बघतो बॅकग्राऊंड. म्हणजे हे जे आपलं सर्क्युलर बघतो ना ते नकळत चालू असतं. म्हणजे ही जी ताकद आहे ना ही आता ही सुद्धा मी म्हणतोय ते ॲक्सिडेंटल आहे. हे जे कोणी केले ना तो चॅलेंज देऊन मी हे कसं करू शकतो म्हणून आहे कारण त्यावेळेस ते तो मूड त्याची कपॅसिटी हे सगळं होऊन गेलेलं आहे. जसं तू म्हणाली ती कोण म्हणाले होऊन गेलं तसं ते पण होऊन गेलं. फक्त त्या कोणाकडे तरी कोणाचं चित्र आहे ते मग सृष्टीने बघ एवढूसा जीव पण एवढा मोठा दगड केलाय. मस्त केलंय काम छान. म्हणजे रिअलिस्टिक अप्रोचमध्ये म्हणून म्हटलं चांगलं चित्र आलं एकदम सिम्पल. आणि मुख्य गोष्ट म्हणजे ॲप्लिकेशन आहे ना सगळीकडे सारखं आहे. म्हणजे कुठेही सुटलं गेलं वगैरे असं काहीच नाही. म्हणजे तुम्हाला काय बघायला लागेल पहिल्यांदा जे मीडियम हँडल करता तुम्ही त्या मीडियमवर आधी कमांड मिळवायला शिका. वॉटर कलर असू दे पोस्टर कलर असू दे. तर ह्याचा कमांड मिळवणं म्हणजे काय माहिती ते कलर ना एकतर कलरमध्ये कंजूसी करायची ना कलर भरपूर वापरायचे. तुम्हाला जी भीती आहे ना चुकीची ती काढून टाका यार. बिलकुल घाबरू नका. काय फार फार तर पेपर खराब होतील ना. एरवी पण असे पेपरमध्ये जे पैसे घालवतात ते इकडे तिकडे तुम्ही बरेच फुकट घालवता. त्यापेक्षा पेपर जाऊ दे कलर जाऊ दे पण तुम्ही बिंदास वापरा कलर. जोपर्यंत बिंदास कलर वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला. आणि हे खरोखरच आहे तुम्ही चित्र नाही करणार तुमची परिस्थिती आहे ना ती चित्र आपोआप रीच करून टाकणार तुम्ही जे कलर वापरला. पण ह्या चित्रात सुद्धा काय झालं तुम्ही नुसता बोलते असं ह्या चित्रात सुद्धा काय म्हणजे ती जी काय स्टोरी आहे ना ती बोलायला जागाच नाही. ते टोनच्या बाबतीत वगैरे म्हणजे एकदम एक तर लाईटचा आहे तो सोर्स आहे ना लाईटचा सोर्स तो तर दिसतोच आहे तिथे. म्हणजे त्या सराउंडिंगमध्ये आपण लाईटला होतो ना तो म्हणजे आता हे तर ॲक्सिडेंटल म्हणतात. हा जो लाईट सुटला ना हा किती मास्टरपीस म्हणजे किती कॉन्फिडेंटली सोडलाय. मग आम्ही तिथे आणखी कलर लावायची काय गरज होती. हे ह्याच्यात मिळालं. म्हणजे तिचं आणि दुसरी मात्र कंपाऊंड होतं असं म्हणजे तिथे बार होते ते बार पण घेतलेले नाही. म्हणजे कधी कधी ना आपण ना त्याच्यातल्या काही गोष्टी ओमिट करून टाकल्या तरी चालतं. सगळंच त्याच्यात आलं पाहिजे असं नाही. कारण हे चित्र तुम्ही कॉपी म्हणून विकत नाही ना. तुम्हाला तिथे काय अपील झालं ते पाहिजे. त्यामुळे हे चित्र मला एकदम खूप सुंदर वाटलं. बरोबर सुंदर. आणि मुख्य गोष्ट म्हणजे बाजूचा एरिया ना आता तुम्ही म्हणाल इथे काहीच नाही केलं पण काय करायची गरजच नाही वाटत आहे तिथे. पण काय एकदम इन्फिनिटीला गेलेलं आहे त्यामुळे माहीत आहे इथे सोडलं आहे ना तिथे. हे ॲक्सिडेंटल झालं. म्हणजे ॲक्सिडेंटल झालं म्हणजे त्याची काहीच ह्या करणाऱ्याची काही मेहनत नाही असं मी म्हणत नाही. पण हे जे ते काय ते सिस्टीम असते ना ती त्याच्यातली पटकन होऊन जाण्याची ती जमली. मॅडम मी पण बोला मी उगाच बोलतो म्हणून मी मॅडम नाही खरं सांगतो. पण एकतर पहिली गोष्ट तुम्ही शिका काय माहिती का बिंदास काम करायला शिका. आता हे पण केलेलं आहे ना हे पण चांगलं चित्र आहे. त्या भानगडीतच नाही पडलंय म्हणजे तेवढाच भाग घेतला आणि केला. पण त्याच्या बाजूला जे कलर वगैरे सुटलेत ना हे जे ते डिस्टर्ब करत नाही म्हणून हे चांगलं झालं. ठीक आहे एवढा स्पॉट केला आणि हळूहळू येणार आहे ना ते त्याच्यात. आता लाईन ड्रॉइंग केलेल्यामध्ये ना इथे बघितलं मी कोणतरी हे एक स्टायलाइज केलेलं हे स्टायलाइज मस्त आलं ना का म्हणजे कम्प्लीट वर्क आहे. म्हणजे ह्याचा तुम्हाला डिझाईनमध्ये इम्प्लिमेंट करायला सुद्धा खूप छान होईल. आता तसं बघायला गेलं लँडस्केप आहे पण ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ना गौंड वगैरे आर्टिस्ट ते त्यांची स्टाईल आली ब्लॅक कलर भरून हे करायचं नकळत आली ते फिगर टाकलं ना त्या सुद्धा एकदम इनोसंट वाटतात. मस्त वाटतात एकदम एक छान पिक्चर झालं. हा म्हटलं भाग स्कायचा भाग सुटलेला झाड वगैरे. आता ती खूप वर्क बघायला गेलं तर त्याच्यामध्ये ॲनाटॉमी वगैरे काही नसतं. बरोबर काही नसते ॲनाटॉमी.
किंवा मिनीचर पेंटिंग बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला लागेल ते लेअर दाखवतात. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह आपण जे 1 पॉईंटला असं दाखवतो ना ते लेअर्स दाखवतात. पण ते लेअर्स दाखवताना सुद्धा ना ते फक्त स्टोरी सांगण्याकडे लक्ष देतात. तुम्ही स्टोरी सांगण्याकडे लक्ष द्या. तुमची गोची कुठे येते म्हणजे गोची हा शब्द चांगला बरोबर फिट होतो. गोची कुठे येते म्हणजे पर्स्पेक्टिव्ह असतं, कलर असतं, ड्रॉइंग असतं. म्हणजे ड्रॉइंग सगळं येतं ना. हे सगळ्याचं कॉम्बिनेशन करून ना परत आणखीन वरती एक टोटल हे असतं म्हणजे ते एक्सप्रेशन असतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं पर्स्पेक्टिव्हचं डोक्यात ठेवा. म्हणजे तुम्ही डोक्यावर ना खूप टेन्शन येतं असं ड्रॉइंग चुकले का हे चुकले का. हे बोलायलाच लागतं, हे करावं लागतं. पण ज्यावेळेस तुम्ही काम करायला जाता ना थोडक्यात कबड्डीसारखे वगैरे हॉकीसारखे गेम जर कोण करत असेल तर तुम्ही थेरॉटिकल हॉकी खेळताना थेरॉटिकल मी चुकलोय का पाय पडलोय का वगैरे म्हणलं तोपर्यंत कबड्डीमध्ये कधी चांगलं ओढून पोट घेऊन जाईल. म्हणजे ते स्पॉन्टेनियस पाहिजे ना तेवढं. तशी मजा इथे तुम्ही जेव्हा करू शकाल ना तेव्हा काम चांगलं होईल. आता हे पण हे ज्याने कोणी केले ना हे पण कसं भानगडीतच पडले नाही. ज्या पाहिजे तसं एकच स्पॉट घेतलाय ना ते हळूहळू डेअरिंग येत जाते. कोणी केलं? मस्त काम केलं, सिम्पल काम. एक स्टाईल जर घेतली इथल्या फोक आर्टमधल्या ह्याची मस्त काम केलं. हे पण कोणी केले ते स्टाईल आहे मस्त काम. म्हणजे असं सगळ्यांनीच काय लँडस्केप करायला पाहिजे अशातलं मागे हे कोणाचं काम चांगलं काम केलं. म्हणजे ॲक्च्युली बरोबर की नाही मॅडम. ॲक्च्युली हे सगळं ना एक मस्त कंपोजिशन झालं आहे. इथे हाफ पार्ट भरला आहे, मास्क केले. हे पण लँडस्केप म्हणून चांगला प्रयत्न केला. लोक हायकिंगमध्ये आणि कुठे तुम्हाला पण मॅडम तुम्ही पण बघा. तुम्हाला एकदम मी उगा जज करायला आलो असं नको आहे. बघा तिथे हे नको नको. मस्त आहे. आता ह्या टाईपचं झाड आहे ना त्या दिवशी तुम्ही दाखवलं होतं त्या फर्स्ट डेला मी सांगितलं होतं ना. कुणाचं आहे? हे पण चांगलं आलं. फक्त हे झाड आहे ना थोडंसं म्हणजे एक जस्ट वाटतं. हे झाड आहे ना हेवी वाटतं ना त्याच्यात. हे थोडंसं अजून मेहनत घेऊन तर त्याच्यात स्प्रेड केलं असतं ना माझ्या मस्त सब्जेक्ट क्रिएट झाला. अजूनही करू शकतेस तू. हां तर ते केलं सुद्धा तर मस्त कम्प्लीट होतं. आणि हे अंतिम शाळेला तरी सुद्धा हरकत नाही. कारण ते स्पॉन्टेनियस तेवढ्या ह्याच्यात नव्हतं ते काम. परत तुम्ही त्या चित्राला करेक्ट करायला गेलात ना तर त्यावेळेचा मूळ आणि तुम्ही नंतर आणतो तो कधीच मिळणार नाही. लाईन ड्रॉइंगमध्ये एक वेळ मिळू शकेल. त्यामुळे इनकम्प्लीट वर्क पूर्ण करायच्या भानगडीत पडू नका, सोडून द्या. आता इथे हे सगळं काम मस्त हँडल केलंय. सगळ्यात जास्त हँडल चांगलं केलं ते हे काम. हां सगळं केलंय. आणि इथे मात्र आपल्या माणसातला कॉमन मॅन जागा झालाय. आणि मग तो हे डिटेलमध्ये नाही घ्यायचं. त्यामुळे हे एका व्यक्तीने केलं आणि दुसऱ्या व्यक्तीने येऊन त्याच्यामध्ये पेंटिंग बसवली असं हँडलिंग बदललं. स्पॉन्टेनियस काम करून टाकलं. प्रश्न करा. फक्त एका मोठा ब्रश घ्यायचा पॉईंटवर येईल असा आणि मोनोक्रोमॅटिकमध्ये सगळी स्केचेस करायची. पेन्सिलमध्ये टोनचा ॲडव्हान्टेज मिळते पण इथे टोनचा ॲडव्हान्टेज मिळवायला आपल्याला फक्त प्रेशर आणि हे द्यायला लागतं लाईन आणि यायचं. तर ते करायला लागेल. प्रॅक्टिस केली. म्हणजे हे करताना तुम्ही ॲक्च्युअली स्टडी टूर म्हणून ज्यावेळेस येतं ना त्यावेळेस स्टडी टूर म्हणून तुम्ही काय बघता सगळेजण लँडस्केप करण्याच्या मागे लागलेले आहेत. तसं नको व्हायचं. ज्याला जमतं प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी, प्रत्येकाचा DNA वेगळा. तसं सांगितलं तसं ह्याच्यात हे असेल ना तर हे धरून पुढे गेलं तरी सुद्धा काढू शकतो. लँडस्केप जमणार आहे तुम्हाला. इकडे कनिष्का सर मागे पाठी आवाज पण नाही. तसं हे पण बरोबर नाही एवढं शांत. ते बाजूचं दुसरं बघा म्हणजे दोन ह्या नेचरमुळे ना आपण स्वतःला खड्ड्यात घालवतो. इथे
उभं राहिल्यानंतर हे करायचं. तू मगाशी मला विचार तेव्हा सांगितलं तुझं सायकोलॉजी प्रत्येकामध्ये ना एक हे असतं की आपल्याला नकळत आपण अट्रॅक्ट करतो. म्हणजे आपण ते सब्जेक्ट म्हणजे आपल्याकडे बघावं, आपला विचार करावा असं वाटत असतं. हे तुम्ही नाही म्हणालात ना तर चोर आहात तुम्ही. नाही म्हणालात तर चोर आहे, पण ही मनुष्यवृत्ती आहे. आता येणं केनं प्रकाराने आपण कुठेतरी म्हणजे पिक्चरमध्ये सुद्धा म्हणा किंवा प्लेयर्समध्ये बघितल्यानंतर सुद्धा वाटतं झालं आपलं असं. आणि ह्या आर्ट फील्डमध्ये तर आपल्याकडे शक्यच आहे तसं. फक्त एवढं कमी जास्त पिरियड असतं, त्यामुळे असं मागे नाही राहायचं.